सो इफ यू एक्सरसाइजिंग डोंट टेक इट इन अ वे की नाही ते मला करायचंय आणि ते नाही. एक ती ही गोष्ट मला आनंद देते, ती वेळ मी माझ्यासाठी देणार आहे म्हणून मला ते करायची. सो हा एक अप्रोच बदलला तरी सुद्धा खूप गोष्टी बदलताना आम्ही पेशंट्स मध्ये बघितलेल्या आहेत. मेन मुद्दा अप्रोच बदलणे की तुम्ही बघण्याचा अप्रोच चेंज करा, सगळ्या गोष्टी इझी होऊन जाते. येस. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी पॉडकास्टमध्ये, ज्याचे नाव आहे ऐकूया बोलूया. मी आहे सायली कळमकर. मित्रांनो, आपण आज ह्या विषयावर बोलणार आहोत, महिलांचे आरोग्य. खूपसे आपण प्रॉब्लेम ऐकतो, पाहतो, जसे की इरेग्युलर पिरियड, केस गळणे, वेट गेन होणे, इव्हन महिलांमध्ये गर्भधारणाच्या म्हणजे कन्सिव्हच्या प्रॉब्लेम्स हे ऐकून आपण. इव्हन आपण आजकाल नवीन कन्सेप्ट पण ऐकतोय मोस्ट ऑफ टाइम, PCOS, PCOD. तर मग आज आपण ह्या सगळ्या प्रश्नांचे निरसन करणार आहोत डॉक्टर कल्याणी मॅमकडून. नमस्ते मॅम, तुमच्या आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. मॅमचा मी थोडक्यात परिचय देते. मॅम ह्या स्वस्तिक हॉस्पिटलच्या फाउंडर आहेत आणि फेमस गायनोलॉजिस्ट आहे. तर आज आपण आपले जेवढे काही प्रश्न असेल त्या प्रश्नांची आपण उत्तरं मॅमकडून घेऊया. निश्चित. तर मॅम, मला असं विचारायचं आहे की PCOS आणि PCOD म्हणजे नेमकं काय, ह्याच्यात काही डिफरन्स वगैरे आहे का? PCOD म्हणजे आपण जिथे फक्त ओव्हरीज म्हणजे अंडाशय ह्याला गृहीत धरून बोलतो, आणि PCOS म्हणजे जिथे हॉर्मोनल इम्बॅलन्स, वजन वाढण्याच्या ज्या काही कंडिशन्स आहेत किंवा ज्या कंडिशन्समध्ये वजन वाढतं PCOD सारख्या, त्याच्यानंतर चेहऱ्यावरती किंवा पाठीवरती, छातीवरती पिंपल्स येणे, अनावश्यक भागांमध्ये केस म्हणजे आपल्याला फेशियल हेअर किंवा इथे नाकाच्या खाली आणि ओठांच्या मध्ये मुस्टॅच, तिथे केसांचं प्रमाण वाढणे, त्याच्यानंतर पिगमेंटेशन म्हणजे मानेच्या इथे असं काळसर एक पट्टा येणे, ज्याला आपण अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असे म्हणतो, पोटाचा घेर वाढणे. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या जर एकत्रित केल्या तर त्याला आपण सिंड्रोम असे म्हणतो. सो असा फारसा काही बदल नाहीये. तुम्ही PCOD म्हणा किंवा PCOS म्हणा, फॉर अ पेशंट आय थिंक इट शुड बी वन अँड द सेम. ओके, म्हणजे वेगळ्या काही कन्सेप्ट नाही, एकच आहे पण त्याला वेगवेगळे नावं दिलेली. मग मॅम, PCOD या PCOS मग हे वयाच्या साधारण कोणत्या एज कॅटेगरीमध्ये येतात का असे काही प्रॉब्लेम्स? येस. आता PCOD हा आजार आहे ना, हा आजार नाही म्हणता येणार. दिस इज अ कम्प्लिटली लाईफस्टाईल बेस्ड कंडिशन. म्हणजे आपल्या जीवनशैलीशी निगडीत जे काही आपल्या अनहेल्दी जीवनशैलीमुळे होणाऱ्या बदलांमुळे आपल्या शरीरात होणारी ही एक आपण काय म्हणूयात, एक डिसऑर्डर आहे. ह्याला आपल्याला डिसीज नाही म्हणतायत. ओके. आता हे साधारणतः टीनेजर्स म्हणजे अगदी आपली नॉर्मल पाळी होण्याचं जे वय आपण पकडतो मुलींचं, इट इज एनिथिंग मोर दॅन 10 years. एनिथिंग मोर दॅन 10 years. सो आफ्टर 10 years जेव्हा त्यांचे मेन्सेस सुरू होतात, पिरियड सुरू होतात, आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला ह्या इरेग्युलॅरिटीज दिसून येतात आणि मग आपण त्यांची हिस्ट्री जेव्हा खोलात जाऊन घेतो, तेव्हा बऱ्याचशा ह्या गोष्टी आपल्या त्यांच्या लाईफस्टाईलच्या रिलेटेड आढळून येतात. सो आय वुड से द ऑनसेट ऑफ PCOD म्हणजे ह्याची जी सुरुवात तू जे विचारते की आयडियली कुठलं वय किंवा काय, सो इट कुड बी एनिथिंग फ्रॉम टीनेजर्स टू तिचं जे काही रिप्रोडक्टिव्ह इयर्स आहे, म्हणजे प्रेग्नन्सीज कॅरी करण्याचं वय आहे, ह्या वयामध्ये त्या आढळून येतात. ओके. मग ह्या PCODचे काही वेगळे सिम्पटम्स वगैरे आहे का? PCOD असे सिम्पटम्स आपण काय म्हणूयात की सुरुवातीला आम्हाला जे अप्रोच होतात ना, ते मोस्टली पाळी नियमित येत नाहीये म्हणून ते अप्रोच होतात. आणि मग जेव्हा आपण डिटेलमध्ये हिस्ट्री घेतो, सो सुरुवातीला जेव्हा पाळी सुरू होते एखाद्या मुलीमध्ये, तेव्हा ती अनियमितच असते. अनियमित असण्याचा कालावधी कुठूनही 1.5 ते 2 वर्षापर्यंतचा असू शकतो. ह्या कालावधीत पाळी अनियमित का असते? कारण तिचं शरीर अजूनही ते मासिक पाळीसाठी तयार होत असतं. ते रेग्युलर होण्यासाठी तो जो ऍक्सेस असतो मेंदूपासून तर ओव्हरी पर्यंतचा, तो मच्युअर होत असतो. म्हणून ह्याला आपण PCOD लेबल करत नाही. पण एक ठराविक कालावधीनंतर जेव्हा तिची पाळी सुरू होती आणि ठराविक कालावधीनंतरही तिची पाळी अनियमित येते, आणि प्लस ही अनियमित येणाऱ्या पाळी बरोबर तिच्यामध्ये बाकीचे काही लक्षणं दिसून येतात. जसं मी बोलले की पिंपल्स येणे,
पोटाचा घेर वाढणे, वजन वाढणे, पिगमेंटेशन, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा यायला सुरुवात होतात तेव्हा या पीसीओडीचं म्हणजे आम्हालाही निदान करता येतं. आणि पेशंट्सही बऱ्यापैकी आता बरीच जागरूकता आहे बिकॉज ऑफ द सोशल मीडिया आय वुड से. सो पेशंट्स पण बऱ्यापैकी आता लवकरच आम्हाला अप्रोच करतात. ओके मॅम, इरेग्युलर आपण पिरियड म्हणतो, मग पीसीओडी हाच एक वन ऑफ द रिझन आहे की त्याच्यामागे अजून काही रिझन असू शकतात इरेग्युलर पिरियड येण्यासाठी? नाही, मी जसं बोलले की सुरुवातीचा कालावधी हा इरेग्युलर पिरियड्स आपण ते नॉर्मल कन्सिडर करावेत. मग आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की रेग्युलर पिरियड म्हणजे काय, हो, तरच मग आपल्याला ते कॅटेगराईज करता येतं की इरेग्युलर म्हणजे काय. सो 24 दिवसांपासून तर 35 दिवसापर्यंत हा एक ड्युरेशन आहे. ह्या कालावधीमध्ये जर तुमचे पिरियड्स येत असतील, म्हणजे काहींना ते 25 दिवसांनी येऊ शकतात, काहींना ते 30 दिवसांनी येऊ शकतात, काहींना ते 32 दिवसांनी येऊ शकतात, पण जर ही रेग्युलॅरिटी मेंटेन होत असेल तर ह्याला आपण रेग्युलर पिरियड्स म्हणतो. सो एनीवेअर फ्रॉम 24 days to 35 days इज अ सायकल ड्युरेशन विच इज कन्सिडर्ड एज नॉर्मल. मग इरेग्युलर म्हणजे काय? इरेग्युलर म्हणजे फक्त मासिक पाळी खूप दिवसांनी येते किंवा पुढे जाते ह्यालाच इरेग्युलर म्हणत नाही आपण. तर मासिक पाळी जर अगदी 24 दिवसांच्या आत सुद्धा तुम्हाला एका महिन्यात 2दा पाळी येत असेल, सो इवन दॅट इज कन्सिडर्ड एज इरेग्युलर. आणि जर 35 दिवसांच्या नंतर येत असेल, 1.5 महिना झालाय, 2 महिने झाले, काही तर पेशंट्स असे येतात की त्यांना 6 महिने हॉर्मोन्स दिल्याशिवाय पाळी येत नाहीत, सो हे इरेग्युलर पिरियड्स झाले. हे इरेग्युलर पिरियड्स येण्यासाठी फक्त पीसीओडी हा एकच मूळ मुद्दा नसून किंवा एक मूळ कारण नसून बरेच म्हणजे थायरॉइड इश्यूज असू शकतात, जेनेटिक इश्यूज असू शकतात, काहींचे ओव्हरीजच वीक असतात जन्मता, त्यांच्यामध्ये सुद्धा हे पिरियड्सचे इश्यू येऊ शकतात. सो इरेग्युलर पिरियड्सचं डायग्नोसिस करण्यासाठी फक्त सोनोग्राफीच नव्हे तर काही हॉर्मोन्सच्या तपासण्या सुद्धा आम्हाला करून घ्याव्या लागतात, जस्ट टू सी की ह्या इरेग्युलर पिरियड्सचं कारण काय असू शकतं. मग त्यासाठी नेमक्या कोणत्या तपासण्या असतात मॅम, टेस्ट वगैरे? बेस लाईन तर जसं पेशंट येतो तसं डिटेलमध्ये हिस्ट्री घेणं. दुसरी म्हणजे एक सोनोग्राफी करणं, ज्याच्यामुळे आम्हाला गर्भाशयाची अवस्था तर कळतेच, प्लस अंडाशयांची पण अवस्था त्यात आढळून येते. पीसीओडी मध्ये टिपिकली ओव्हरीजला थोडीशी सूज आलेली असते, त्याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा पाण्याच्या, आपण काय म्हणू, पीसीओडी म्हणजे काय, पॉलिसिस्टिक ओव्हरीज. पॉली म्हणजे खूप, सिस्ट म्हणजे पाण्याचे छोटे छोटे बबल्स, आणि ओव्हरीज म्हणजे अंडाशय. सो असे मल्टिपल पाण्याचे बबल्स असलेली ओव्हरीज आढळून येतात, ज्याचा आकारही वाढलेला असतो. ह्याच्या व्यतिरिक्त जसं मी बोलले की अनियमित पाळी म्हणजे पीसीओडीच नव्हे, म्हणून दुसरी कारणं शोधण्यासाठी आम्ही हॉर्मोनल टेस्ट करून घेतो. जसं की थायरॉइड एक तपासणी झाली, त्याच्यानंतर प्रोलॅक्टिन म्हणून अजून एक हॉर्मोन असतो आपल्या शरीरात, त्याची सुद्धा आम्ही तपासणी करून घेतो. ओव्हरीजला कंट्रोल करणारे जे काही हॉर्मोन्स आहेत जे आपल्या मेंदूतनं सिक्रेट होतात, सिग्नल्स देतात, FSH, LH, सो अशा वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला तपासण्या करून घ्याव्या. मॅम, जेवढं डीपली जावं तेवढं वेगवेगळ्या गोष्टी समजतात ह्याच्यामध्ये. आपण अजून एक पाहतो की पीसीओडी मध्ये वेट खूप गेन होतो, खूप जास्त गेन म्हणजे आता आजकाल आपण म्हणतो की मुली हा हेल्थ कॉन्शियस अशा बघण्यासाठी, म्हणजे असे व्यवस्थित वगैरे त्यांचा एक अपीअरन्स असतो की आपण व्यवस्थित दिसावं, स्लिम दिसावं, असा एक हे असतो. पण ह्याच्यामध्ये त्यांचं वेट गेन होतं, तर मग ते बॅलन्स करण्यासाठी आपण काय करू शकतो? सर्वप्रथम तर आपण हे बघूयात की वेट गेन का होतं. ओके, रूट सो कॉज. पीसीओडी मध्ये काय होतं, यू टेक एनी फिमेल, कुठली एक लेडी घ्या, एखादी मुलगी घ्या, तिच्या शरीरामध्ये दोन्ही पॅटर्न्सचे हॉर्मोन्स सिक्रेट होत असतात. फिमेल पॅटर्न हॉर्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, आणि काही प्रमाणात मेल पॅटर्न हॉर्मोन्स सुद्धा त्या एखाद्या स्त्रीमध्ये तयार होत असतात, त्याला आपण अँड्रोजन्स असे म्हणतो. जिची पाळी अनियमित आहे, तिला बाकीचे कुठलेही असे सिम्पटम्स नाहीयेत, त्रास नाहीये, वी कॅन से इट एज अन हेल्दी इंडिव्हिज्युअल, तिच्यामध्ये नेहमी प्रामुख्याने इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे एकदम व्यवस्थित बॅलन्समध्ये चालू असतं, आणि अँड्रोजन्स नेहमी कमी लेवल्सला असतात, म्हणून तिची सगळी व्यवस्थित हा जो काही पिरियड असतो तिचा मेन्सेस रिलेटेड सगळ्या गोष्टींचा तो व्यवस्थित सुरळीत चालू असतो. पीसीओडी मध्ये काय होतं की इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण जे आहे ते पूर्ण बॅलन्स त्याचा गेलेला असतो,
आणि अँड्रोजन्सचं प्रमाण वाढलेलं असतं. अँड्रोजन्स म्हणजे मेल पॅटर्न हॉर्मोन्स. मग मेल्समध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर त्यांची ओबेसिटी असते पोटावर. ओके. सो पीसीओडी पेशंट्समध्ये जर तुम्ही टिपिकली बघितलं तर त्यांचा पोटाचा घेर वाढतो. त्यांचे हातपाय बारीक असू शकतात बट पोटावरची ओबेसिटी वाढते, विच वी कॉल इट एज अँड्रॉइड ओबेसिटी. ओके. सो यांच्यामध्ये अँड्रोजन्स हायर लेवलला असल्यामुळे हे वेट गेन होतं. सो हे हॉर्मोन्स बॅलन्स करणं फार महत्वाचं असतं. म्हणून आपण जेव्हा पीसीओडी पेशंट्सला हॉर्मोनल ट्रीटमेंट्सवर टाकतो त्या ज्या काही हॉर्मोन्स आपण यूज करतो त्याच्याने हे अँड्रोजन्स खाली जातात आणि इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन मधला बॅलन्स पूर्ण अचीव्ह होतो. सो वजन कमी करण्यासाठी ऑफकोर्स द फर्स्ट मोड ऑफ ट्रीटमेंट इज एक्सरसाइज, गुड एनर्जी, गुड लेवल ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. बट साइड बाय साइड जर तिचं वजन खूप असेल तर आपल्याला तिला हॉर्मोन्स म्हणजे हॉर्मोनल ट्रीटमेंट सुद्धा त्याची सुद्धा साथ लागते. हे मोस्ट ऑफ लोकांना ह्या कन्सेप्ट क्लिअर नव्हत्या. येस. आणि अजून एक प्रश्न येतो की महिलांना कन्सिव्ह करण्यामध्ये पीसीओडी असलं तर कन्सिव्ह होऊ शकत नाही किंवा प्रॉब्लेम येतात किंवा बेबीला प्रॉब्लेम होतात, असे खूप मिसकन्सेप्शन आहे. तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला गाईड करा. आता पीसीओडी असलेली पेशंट जेव्हा एक डिसिजन घेते की मला प्रेग्नन्सी ठेवायची आहे, गर्भधारणा करायची आहे, तेव्हा तिला मुळात प्रॉब्लेम काय तो ते मी सांगते. तिची पाळी अनियमित असते आणि त्याच्यामुळे तिचं ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रीबीज कधी फुटतंय आणि अंडकोशातून कधी बाहेर येतंय हा कालावधी प्रेडिक्ट करणं तिच्यासाठी खूप अवघड जातो. रेग्युलर पिरियड्समध्ये साधारणतः तो सायकलचा मध्य असतो जिथे ओव्ह्युलेशन होतंय, त्या दरम्यान प्रेग्नन्सी प्लॅन केली की प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतात. पण पीसीओडी पेशंट्समध्ये हा जो पाळीचा कालावधी आहे हा फिक्स नसतो. हा 35 दिवसांच्या वर असतो, कधी 1.5-2 महिन्यांचा असतो. त्याच्यामुळे त्यांना कन्सीव्ह होण्यासाठी हा एक मुद्दा आहे की ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येतात. सेकंड थिंग इज की नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये एक स्त्रीबीज एक ठराविक स्टेजला पोहोचतं, ते रप्चर होतं, त्याच्यातनं एग बाहेर येतं. पण पीसीओडी पेशंट्समध्ये खूप सारे एग्स किंवा खूप सारे फॉलिकल्स एकाच वेळी बनायला बघतात. सो कुठलंच एक फॉलिकल मॅच्युअर स्टेजला पोहोचत नाही, ते रप्चर होत नाही, त्याच्यातनं एग बाहेर येत नाही. आणि सो त्याच्यामुळे सुद्धा हा हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो. आणि दॅट इज वन मोर रिझन की पीसीओडी पेशंट्सला कन्सीव्ह व्हायला तिथे एक अडचण येते. थर्ड थिंग इज की जर पीसीओडी पेशंट्समध्ये वजन हा अजून एक फॅक्टर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहण्यात अडचणी येतात. फोर्थ फॅक्टर इज की त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला बऱ्याचदा असं आढळून येतं की त्यांचे शुगर्स डिरेंज्ड असतात किंवा त्याला जोडीला काहीतरी थायरॉइड इश्यूज असतात किंवा अन्य हॉर्मोनल इश्यूज असतात. सो ही अशी अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे पीसीओडी पेशंट्सला कन्सीव्ह होण्यासाठी म्हणजे गर्भधारणा किंवा प्रेग्नेंट राहण्यासाठी अडचणी येऊ शकतात. मग त्यासाठी सोल्युशन वगैरे काय? ऑफकोर्स देर इज अ सोल्युशन. नेहमी जेव्हा कन्सीव्ह होण्या म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठीच्या ज्या ट्रीटमेंट्स असतात ना त्या खूप वेल डिझाईन्ड असतात, ज्याच्यामध्ये आम्ही पाळी खूप वेल प्लॅन्ड करतो, प्रत्येक स्टेज घडवून आणतो आणि त्या स्टेजला ठराविक इंटरव्हेन्शन्स करतो किंवा ठराविक असे काही उपचार करतो ज्याने प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतात. सो ह्या ज्या पीसीओडी पेशंट्स आहे यांची पाळी अनियमित असते, सो ती सुद्धा आम्ही नियमित बरोबर काही ठराविक ट्रीटमेंट्स देतो. स्त्रीबीज बनण्याची जी प्रक्रिया त्यांची डिस्टर्ब झालेली असते ती सुद्धा आम्ही घडवून आणतो आणि त्यांचा पाळीचा जो कालावधी 35 दिवसांच्या वरचा असतो तो सुद्धा ठराविक ट्रीटमेंट मोडॅलिटीजने आपल्याला तो बऱ्यापैकी नॉर्मलवर आणता येतो. सो पीसीओडी पेशंट्समध्ये अगदी कन्सीव्ह होण्यासाठी असे काही मेजर इश्यूज नसतात. द ओनली थिंग इज कम्पेअर्ड टू नॉर्मल पेशंट्स डेफिनेटली त्यांना नंबर ऑफ मंथ्स टू कन्सीव्ह किंवा ती प्रेग्नन्सी राहण्यासाठीचा जो प्रयत्न असतो तो थोडासा जास्त करावा लागतो. ऑफकोर्स नक्कीच. म्हणजे ह्या म्हणजे कन्सीव्ह होण्यासाठी पीसीओडी म्हणजे फारच हा विषय नाही की आपण होऊ शकत नाही किंवा हे प्रॉब्लेम्स आहे, सोल्युशन आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सोल्युशन सांगितलंय. मला नेहमी असं आढळतं की पीसीओडी म्हटलं की एक भीती घेऊन पेरेंट्सही येतात आणि त्या मुली पण येतात. बट आय वुड से की हा आजार नाहीच आहे, इट इज जस्ट अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. आमचं सर्वप्रथम हेच असतं की खूप यंग मुली असतील
यू जस्ट करेक्ट द लाईफस्टाईल. त्यांचं एक व्यवस्थित बॅलन्स्ड तुम्ही त्यांचा आहार ठेवा. एक व्यवस्थित फिजिकल ऍक्टिव्हिटी त्यांच्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस करा. काही गोष्टींमध्ये बेसिक गोष्टी म्हणजे मील टायमिंग, जेवणात काय घ्यावं ह्यामध्ये जर बदल केले तर बऱ्याचशा पीसीओडी पेशंट्स खूप अर्ली एजमध्ये सुद्धा कव्हर होतात आणि त्यांना हे पुढचे ऑफकोर्स कन्सिव्ह होण्याचे चान्सेस कमी. म्हणजे प्रॉब्लेम्स कमी येतात. म्हणजे ह्यासाठी काही प्रॉपर डाएट वगैरे आहे का मॅम? आता हा डाएट म्हणजे परत असा फार फॅन्सी शब्द आहे की ते आपण उच्चारलं की पेशंट तिथेच बॅकफूटवर जातो की आता मला डॉक्टर काय काय बंद करायला सांगतील. बरोबर. सो आय वुड से की डाएट शुड नॉट बी ट्रीटेड ॲज अ फॅन्सी वर्ड. खूप बेसिक गोष्टी आय टेल यू, म्हणजे तू पण हसशील. खूपच बेसिक गोष्टी आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचा 1 तासाच्या आत जो काही ब्रेकफास्ट तो घ्यावा, किंवा तुम्ही वर्कआउट्स करत असाल तर काहीतरी एक मिनिमल स्नॅक घेऊन तुम्ही तुमचं वर्कआउट करून यावं आणि पोस्ट वर्कआउट एक ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे 3 गोष्टी स्किप नाही करायच्या. ब्रेकफास्टमध्ये प्रामुख्याने तुम्ही यू ट्राय टू टेक युअर मेजर जो तुमचा कार्बोहायड्रेट पोर्शन आहे दिवसभराचा तो तुम्ही पोस्ट वर्कआउट सकाळी ब्रेकफास्टला ठेवा, बिकॉज यू गेट द एंटायर डे टू स्प्लिट दोज कार्ब्स इन टू एनर्जी. आणि तुमचे प्रोटीन ऑफकोर्स तुम्ही जेव्हा कुठली प्लेट घेतात जेवणाची, सो 60% ऑफ द प्लेट शुड बी प्रोटीन्स, 25% शुड बी युअर फॅट्स आणि उरलेले शुड बी युअर कार्ब्स. त्याच्यानंतर तुमच्या लंचमध्ये तुम्ही सुरुवातच सॅलडने करा, दही किंवा ताक घ्या आणि मेजर पोर्शन ऑफ ग्रीन लिफी व्हेजिटेबल किंवा तुमच्या फळभाज्या ह्या तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये घ्या विथ अ व्हेरी स्मॉल पोर्शन ऑफ कार्ब, म्हणजे एखादी चपाती किंवा अर्धी ज्वारीची भाकरी. ओके, दॅट शुड बी युअर मील, नथिंग फॅन्सी. त्याच्यानंतर इव्हिनिंग तुमचा जर खूप एक्झॉशन असेल तर इव्हिनिंग स्नॅक सुद्धा तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता इन द फॉर्म ऑफ अख्ख्या लाह्यांचे मुरमुरे किंवा मखाना. नो लेट नाईट डिनर्स, दॅट इज वन मोर रूल. डिनर्समध्ये शक्यतो तुम्ही अजून कार्ब्सचा पोर्शन कमी करायचा आहे, प्रोटीन्स वाढवायचे. सो दोज हू आर व्हेजिटेरियन्स वी टेल देम यू हॅव ऑल युअर दाल्स, सांबर्स, कडधान्य ह्या सगळ्या गोष्टीचा समाविष्ट तुम्ही डिनरमध्ये करा विथ प्लेंटी ऑफ सॅलड्स. नॉन व्हेजिटेरियन असाल तर गो फॉर होल एग्स किंवा मग आपले चिकन सूप्स आहेत, फिश आहेत. बट देन ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रिपरेशन्स तयार करताना तुम्हाला एक काळजी ही घ्यायची की तुम्हाला फार तळलेले पदार्थ टाळायचे, तुम्हाला मैद्याचे पदार्थ टाळायचे आणि तुम्हाला साखरेचे पदार्थ टाळायचे. तुम्हाला कार्बोहायड्रेट्स एकदम कमी पोर्शनमध्ये ठेवायचे, बंद नाही करायचे, बिकॉज युअर ब्रेन नीड्स फ्युअल. सो बंद नाही करायचे, पण ऑफकोर्स जसं जसं दिवस चढेल तसे तसे तुमचे कार्ब्स कमी करायचे. सो डाएट नाही म्हणणार, हे पूर्वीचे लोक खात आलेत, आपण त्याच्यामध्ये आय डोंट नो व्हॉट वी हॅव ॲडेड ऑल फॅन्सी थिंग्स. पण प्रेफर होममेड फूड, अर्ली डिनर्स, include salads in all the meals आणि गो फॉर व्हेरी हाय प्रोटीन्स अँड मिनिमल ऑफ कार्बोहायड्रेट्स. बस हे ऐकून छान वाटलं की बंद नाही करायचं, नाही त्याच्याने मनाला राहत वाटते. मोस्ट ऑफ प्रेक्षकांना तेच वाटलं असेल की बंद नाही, कारण की मोस्ट ऑफ डाएट म्हटलं की हे बंद ते बंद नाही. पण तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितले की खा, पण हळूहळू हळूहळू. आणि मी तर म्हणेल की तुम्ही ज्या लोकॅलिटीमध्ये राहताय, म्हणजे ज्या जॉग्राफिकल कंडिशन मध्ये राहताय, तिथे जे उगतंय पिकतंय, जे तुम्हाला इझिली अवेलेबल आहे, ह्याच गोष्टी तुम्ही कन्झ्युम केल्या पाहिजेत. कारण त्या वातावरणाशी निगडीत जे काही तिथे उगतंय तेच तुम्हाला सूट होणार आहे. करेक्ट. ओके, सो लेट इट बी एनिथिंग, म्हणजे तुमचे सिरियल्स असो, तुमचे दाल्स असो, तुमचे फ्रुट्स असो, जे तुमच्या लोकल रिजनमध्ये इझिली अवेलेबल आहेत आणि उगतायत पिकतायत तेच तुम्ही कन्झ्युम केले पाहिजे. खूपच छान डाएट आहे मॅम. खूप सुंदर आणि एकदम सिंपल भाषेमध्ये समजणारा असा डाएट आहे. सिंपल सोप्या भाषेत म्हणजे सात्विक जेवायचंय आणि कमी पोर्शन ठेवायचं. जसं जसं दिवस वाढेल तसं तसं तुमचं पोर्शन साईज कमी झाली पाहिजे. आपण आता पाहतो आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी कमी होत चालली आहे, मेंटल स्ट्रेस जास्त जास्त घेतोय, तर याबाबत तुम्ही काय सांगू इच्छिता मॅम? आता पूर्वी काय व्हायचं की असं म्हणायला नाही पाहिजे, बट फिमेल्स वर नॉट मच इन टू वर्किंग किंवा जॉब्स किंवा त्याच्यामुळे त्यांचं माइंड थोडंसं पीसफुल राहायचं. ओके, हा.
आता एव्हरी other lady you see, she is working, she is doing a job, she is managing so many things. म्हणजे she is managing her family, she is managing her kids, she is managing her workplace, मल्टीटास्किंग वर्क. मल्टीटास्किंग. आणि ह्याच्यातनं आपण तिला ऍडवाइस द्यायचा की नाही आता तुला तुझं हेल्थ पण मॅनेज करायला लागणार आहे. तू कसाही 1 तास काढ, 1.5 तास काढ, वी डोंट नो. नो, दिस इज नॉट द थिंग. ओके, यू हॅव टू अंडरस्टँड की त्या लेडीचं म्हणजे इन्स्टेड ऑफ गिव्हिंग अ ब्लँकेट ट्रीटमेंट की नाही 1 तास व्यायाम करायचा, वी डोंट डू लाईक दॅट. वी ट्राय टू अंडरस्टँड हर लाईफस्टाईल की दिवसभरात तिचा दिवस ती कसा स्पेंड करते आणि त्याच्यामध्ये आपण तिला कुठे हे नॉट ॲडिंग टू हर इमोशनल स्ट्रेस तिची फिजिकल ॲक्टिव्हिटी कशी वाढवू शकतो. सो बऱ्याचदा ज्यांचे डेस्क जॉब्स असतात, ऑफिस जॉब्स असतात, बसून असतात, सो फॉर दोज पीपल वी टेल देम की तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही थोडंसं वॉकिंग तुमच्या ऑफिसला पोचा. इफ दॅट इज नॉट पॉसिबल, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही थोडंसं एक डेस्क जॉब झाला की थोडंसं तुम्ही वॉक घेतला पाहिजे. बिकॉज दॅट रिफ्रेशेस युअर माइंड, दॅट रिड्युसेस युअर स्ट्रेस आणि त्याचा बाकी गोष्टींवर पण खूप छान त्याचं रिझल्ट म्हणजे स्टडीज झालेले आहेत की तुमचं मेंटल स्ट्रेस, तुमचे आईजचं स्ट्रेन, ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात. आणि जर तिला शक्य असेल आणि तिला जिम्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शक्य नसतील तर इट इज जस्ट अ सिम्पल 20 मिनिट्सचा वॉक आफ्टर डिनर इज ऑल्सो मोर दॅन सफिशियंट. येस, नॉट ॲडिंग टू हर ॲडिशनल स्ट्रेस. ज्या फिमेल्सला फिक्स आज जॉब आहे, ज्यांना खात्रीशीर माहितीये की ते ह्या वेळेला त्या घरी येणारच आहेत, सो अशा लेडीजला आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही मग ह्या वेळेला तुम्ही तुमचा ह्याला टाइम देऊ शकता का वगैरे. सो देन इफ यू मोटिवेट देम, दे बिकम रेडी की ओके माझं फिक्स आर जॉब आहे, आय कॅन स्पेंड सो मच ऑफ टाइम जिथे मी काहीच करत नाहीये आणि आय कॅन स्पेंड इट हेल्दीली. सो असं एक्सरसाइज इज द ओनली थिंग किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी इज द ओनली थिंग विच हेल्प्स यू रेड्यूस स्ट्रेस. हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे की एक्सरसाइज केल्याने मला आता अजून टेन्शन येणार किंवा स्ट्रेस. नो, यू स्टार्ट एक्सरसाइजिंग. सुरुवातीचे 15 दिवस तुम्हाला अवघड वाटेल, अशक्य वाटेल, बट देन आफ्टर दॅट युअर बॉडी विल क्रेव फॉर दॅट. सो त्या फेज पर्यंत जाईपर्यंत तुम्हाला तो पेशन्स ठेवायला लागतो. सो डेफिनेटली एक्सरसाइज रेड्युसेस स्ट्रेस. आणि आपल्या लाईफमध्ये सध्या आपणच खूप स्ट्रेस वाढवलेले आहेत बिकॉज ऑफ द ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज. कारण आपल्याला सगळीकडेच स्वतःला प्रूफ करायचं, आय गेस आता ते आहे की नाही, वी हॅव टू प्रूव्ह ॲट अ वर्क प्लेस. फिमेल्स आर बॉर्न परफेक्शनिस्ट. सो ती एक स्वतःशीच कॉम्पिटिशन असते त्यांची, रादर आय वुड से की इतरांशी कॉम्पिटिशन पेक्षा ती स्वतःच्या कॉम्पिटिशनमुळेच बऱ्यापैकी स्ट्रेसमध्ये असते. सो दीज आर द स्मॉल वेज वेअर शी कॅन रिड्यूस द स्ट्रेस. खूपच सिंपल आणि सोप्या भाषेतही तुम्ही हे सांगून दिले की तुम्ही स्ट्रेस कमी करू शकतात, पण एक्सरसाइज पण कशा पद्धतीने करू शकतात. जसा वेळ भेटन तसा पण आनंदाने, स्ट्रेस न घेता. असं नाही की हा चला आता टायमिंग झालाय जिमचा, जायचंय. नो 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 नो, स्ट्रेस दॅट मीन्स यू आर पुटिंग युअर बॉडी मोर अंडर स्ट्रेस. हा, सो इफ यू एक्सरसाइजिंग, डोंट टेक इट इन अ वे की नाही ते मला करायचंय आणि ते नाही. एक ती ही गोष्ट मला आनंद देते, ती वेळ मी माझ्यासाठी देणार आहे म्हणून मला ते करायची. सो हा एक अप्रोच बदलला तरी सुद्धा खूप गोष्टी बदलताना आम्ही पेशंट्समध्ये बघितलेल्या आहेत. मेन मुद्दा अप्रोच बदलणे, की तुम्ही बघण्याचा अप्रोच चेंज करा, सगळ्या गोष्टी इझी होऊन जाते. येस मॅम, आता पीसीओडी माहिती, पीसीओएसचे सिम्पटम्स काय हे क्लिअर आहे, पण काही पर्सन असे पण असतात की हा माहिती आहे पण ते कॅज्युअली घेतात काही गोष्टी की हा चला इरेग्युलर आले, आयडिया पण आहे की असं पण होऊ शकतं, मे बी नाही होऊ शकत की पीसीओडीचे आपल्याला सिम्पटम्स दिसतात ते नाही दिसतात, ते कॅज्युअली घेतात ते. तर त्या व्यक्तींसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता की आता ते कॅज्युअली का घेतात ते बघूयात आपण. येस मॅम. बेसिकली काय होतं ना, पीसीओडी पेशंट्समध्ये ना ओव्हरऑल जसं जसं मेन्सेस इरेग्युलर होत जातात, त्यांचं वेट गेन होत जातं आणि इफ दे आर नॉट अप्रोचिंग द हेल्थकेअर फॅसिलिटी, त्यांचा ओव्हरऑल एक कॉन्फिडन्स खाली होत जातो. बिकॉज सराउंडिंगमध्ये सोशल मीडिया, वॉट एव्हर यू टेक, व्हेरी आयडियल पीपल आर पोस्टिंग समथिंग आणि अननोईंगली त्यांच्यामधलं ते एक कॉन्फिडन्स त्या हरवून बसतात की ओके आता हे मला शक्य नाही. सो हे कुठेतरी त्यांना अजून विड्रॉ करतं ह्या ऍक्टिव्ह लाईफस्टाईल पासून.
हे जे माइल्ड आपण म्हणतो ना की लो कॉन्फिडन्स किंवा माइल्ड एक सॉर्ट ऑफ थोडंसं स्वतःच्याच मनाला खाणं की हे मला शक्य नाही किंवा हे म्हणजे त्या नेगेटिव्ह मध्ये जायला लागतात हम्म. बिकॉज ऑफ द सिम्पटम्स आणि बिकॉज ऑफ द सो मेनी हॉर्मोनल इम्बॅलन्स गोइंग ऑन इन द बॉडी, त्यात त्यांची पण चूक नसते. सो जेव्हा अशी कुठली गोष्ट घडत असेल आणि त्या पेशंटला स्वतःबद्दल कळत नसेल, तर इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फॅमिली मेंबर्स, हर फ्रेंड्स, her social circle to uplift her, येस मॅम. yes, to motivate her आणि get her back on the track what they are doing. Yes. म्हणजे माहिती असून पण पण पेशन्स, आपण पेशन्स नाही म्हणणार, पण समाव कुठेतरी त्या लो कॉन्फिडंट फील करतात आणि मग त्यांना ते विड्रॉ होत जातात फ्रॉम ऑल द हे, आणि मग कुठेतरी त्यांना जस्ट एक पुश लागतो अपलिफ्टमेंटचा, विच कुड बी फ्रॉम एनी वन, देअर मदर, देअर सिस्टर्स, देअर फ्रेंड्स ऑर देअर वर्क प्लेस. मॅम सोबत बोलून खूप छान वाटलं. मॅम तुम्ही खूप सिम्पल वेमध्ये इतक्या छान गोष्टी समजून सांगितल्या. डायट, एक्सरसाइज, मेंटल स्ट्रेस, आणि ॲज अ वुमेन, ॲज अ गर्ल कुठं आपण छोट्या गोष्टींनी कमी पडतो की हा अरे हे आपल्याला माहिती की अरे आपण इथं कमी पडतो, पण आपण तरीही टाळत जातो गोष्टी. तर त्या टायमिंगला फॅमिली, फ्रेंड्स किती इम्पॉर्टन्स आहे त्यांचा, ह्या पण गोष्टी मॅमनी सांगितल्या. मॅम तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय मेसेज देऊ इच्छिता? मी प्रेक्षकांना हेच सांगेल की ईट हेल्दी, स्टे हेल्दी आणि बिहेव हेल्दी. येस, बेस्ट मॅम. तर आज आपण PCOS आणि PCOD ह्याविषयी माहिती सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेतली. योग्य आहार, नियमित एक्सरसाइज आणि सकारात्मक जीवनाकडे बघण्याची दृष्टी यामुळे आपण अनेक समस्या, आरोग्याशी रिलेटेड अनेक समस्या आपण कमी करू शकतो. PCOD म्हणजे हा एक शेवट नाही, तर स्वतःकडे अधिक योग्य रीतीने बघण्याची सुरुवात आहे. तर योग्य माहितीने आणि काळजीने तुम्ही अशा आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतात. तर आज आपण खूप छान माहिती मॅम तुम्ही आम्हाला थँक्यू प्रोव्हाइड केली. तर आपण पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत. तोपर्यंत सोबत राहा आमच्या सोबत, ज्याचे नाव आहे ऐकूया बोलूया. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.